कथारंगामध्ये आपले स्वागत आहे. प्रिय श्रोते आणि रसिक हो, आज आपण एका अशा कथेच्या रंगात रंगणार आहोत, जी तुरुंगाच्या सिमेंटच्या भिंतींना कला आणि स्वप्नांच्या बळावर आव्हान देते. तुरुंग म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात अंधार, शिक्षा आणि निराशा. पण जर तुम्हाला सांगितले की याच अंधारात एका कलाकाराने आपल्या विद्रोही स्वप्नांना जन्म दिला आणि आपल्या कलेच्या ताकदीने कैदेतून मुक्तीचा मार्ग शोधला. आजची कथा आहे विद्रोही स्वप्न. एका अशा चित्रकाराची कहाणी ज्याने आपल्या ज्वलंत चित्रामुळे तुरुंगाची हवा खाली, पण त्याने हार मानली नाही. तुरुंगातील तुटलेले रंग आणि साधे कोळसे वापरून त्याने आपल्या कोठडीच्या भिंतीलाच मुक्तीची खिडकी बनवली. या कथेतून आपण पाहणार आहोत की कला आणि सर्जनशीलता कोणत्याही बंधनापेक्षा किती मोठी असू शकते. अर्जुनने कशा प्रकारे आपल्या कलेच्या अदृश्य कोड्सने तुरुंगातील अन्यायाला आव्हान दिले आणि शेवटी याच कलेने त्याला स्वातंत्र्याची गॅलरी कशी उघडून दिली. चला तर मग आपल्या मनाच्या खिडक्या उघडून पाहूया. विद्रोही स्वप्न. अर्जुन हा एक विख्यात आणि वादग्रस्त चित्रकार होता. त्याची कला केवळ सौंदर्य दर्शवत नव्हती, तर ती सामाजिक व राजकीय अन्यायावर कठोर भाष्य करत होती. त्याचे ब्रश फक्त रंग नव्हते, तर सत्य ओकायचे. एका विशिष्ट ज्वलंत चित्राने सत्ताधाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माचवली. त्यांनी याला राजद्रोह ठरवले. कायद्याच्या लांबलेल्या आणि पक्षपाता लढाईनंतर त्याला कठोर शिक्षेसाठी देशातील एका मोठ्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवण्यात आले. तुरुंगाच्या मुख्य दरवाजातून आत पाऊल टाकताना अर्जुनला जाणवले की त्याने आपले केवळ स्वातंत्र्य नव्हे, तर आपले अस्तित्व गमावले आहे. उंच सिमेंटच्या भिंती, जाड लोखंडी सळ्या आणि सर्वत्र पसरलेली उदासीनता व भीती हे त्याच्यासाठी एका जिवंत कबरीसारखे होते. त्याची सर्जनशीलता, त्याचे रंग, त्याची कॅनव्हासची दुनिया आता या अंधार कोठडीत कायमची बंद होणार होती. त्याला वाटले की त्याची कलाशक्ती आता पूर्णपणे निरुपयोगी झाली आहे. पहिल्या काही रात्री तो झोपू शकला नाही. तुरुंगातील कैद्यांचा गलका, रक्षकांच्या कठोर पावलांचा आवाज आणि मनात सुरू असलेले विचारांचे वादळ त्याला शांत बसू देत नव्हते. त्याला वाटले की त्याच्या आयुष्यातील सर्व रंग आता संपले आहेत. या निराशेच्या गर्दतेतून बाहेर पडण्यासाठी त्याच्या विद्रोही आणि सर्जनशील आत्म्याने त्याला पुन्हा प्रेरणा दिली. त्याने ठरवले की तुरुंग त्याचे शरीर कैद करू शकेल, पण त्याचे मन आणि स्वप्न नाही. त्याने आपल्या साहित्याची जुळवाजुळव करायला सुरुवात केली. त्याच्या कोठडीतील तुटलेल्या फरशांचे तुकडे त्याने ब्रश म्हणून वापरले. जेवणातून मिळालेली हळद आणि मिरचीचे पाणी, जाळलेल्या लाकडांचा कोळसा आणि भिंतीवरून खरवडलेला चुना या नैसर्गिक आणि तुरुंगातील वस्तूंमधून त्याने आपले रंग तयार केले. त्याने आपल्या कोठडीच्या भिंतीलाच आपले पहिले कॅनव्हास बनवले. त्याने पहिले चित्र काढले आकाशाचे. त्याने इतके जिवंतपणे ते नील आकाश, त्यावरची पांढरे ढग आणि मोकळा हवे झेपवणारे मुक्त पक्षी रंगवले की ती भिंत आता एक खिडकी वाटू लागली. या चित्राने कोठडीतील अंधार दूर केला आणि आत एक आशेचा प्रकाश निर्माण केला. हे चित्र पाहून इतर कैदी थक्क झाले. अनेकांनी कित्येक वर्षापासून बाहेरच्या आकाशाकडे नीट पाहिले नव्हते. अर्जुनच्या या कलेने त्याने एक मानसिक आधार दिला. तुरुंगातील भिंती आता केवळ कैदेचे प्रतीक न राहता स्वप्ने आणि स्वातंत्र्याची कल्पना जिवंत ठेवणारी एक गॅलरी बनली होती. अर्जुनने तुरुंगाला एक कलात्मक आणि शांत मार्गाने आव्हान देण्यास सुरुवात केली होती. अर्जुनच्या कोठडीतील चित्र लवकरच तुरुंगात चर्चेचा विषय बनले. काही रक्षकांनी त्याला या कलेबद्दल शाबासकी दिली, तर काही कठोर अधिकाऱ्यांनी हे नियमांचे उल्लंघन आहे असे म्हणून त्याला धमकावले. अर्जुनने मात्र आपली शांतता कायम ठेवली आणि आपले काम सुरूच ठेवले. त्याला ठाऊक होते की त्याचे खरे काम फक्त सुंदर चित्र काढणे नाही, तर तुरुंगाच्या आत्म्याला जागरूक करणे आहे. हळूहळू त्याने आपले कॅनव्हास कोठडीच्या बाहेर आणले. तुरुंगाच्या मुख्य अंगणातील एका पडक्या दुर्लक्षित भिंतीवर त्याने विशाल चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. हे चित्र केवळ रंग आणि रेषांचे नव्हते, ते एक शांत आणि कलात्मक आंदोलन होते. त्याने चित्रांमध्ये काही अदृश्य कोड आणि गुप्त संदेश लपवले. हे संदेश जुन्या, सुशिक्षित आणि हुशार कैद्यांसाठी होते. हे कोड तुरुंगातील अंतर्गत भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन
आणि काही कैद्यांवर होणारा अन्याय दर्शवत होते. त्याचे चित्र आता फक्त कलाकृती न राहता सत्य सांगण्याचा एक गुप्त मार्ग बनले होते. याच दरम्यान त्याची ओळख मावशीशी झाली. मावशींना तुरुंगात येऊन बरीच वर्ष झाली होती. त्या लहानशा गुन्ह्यासाठी आत होत्या, पण त्यांचे मन अतिशय प्रेमळ आणि सहानुभूतीपूर्वक होते. त्या प्रत्येक कैद्यांची काळजी घेत असत आणि त्यांची दुःख समजावून घेत असत. त्याने अर्जुनला अनेक अन्यायग्रस्त कैद्यांच्या कथा सांगितल्या. कसे निरपराध लोक अडकले आहेत, कसे त्यांना चुकीच्या व्यवस्थेचा बळी व्हावे लागले आहे. अर्जुनने या कथा ऐकल्या आणि त्याने ठरवले की या न पाहिलेल्या वेदनांना तो आपल्या चित्रात चेहरा देईल. त्याच्या नवीन चित्रात आता नुसते आकाश नव्हते, तर बंदिस्त डोळ्यातील आशा, जड हातातील निराशा आणि शांत चेहऱ्यामागील विद्रोह दिसत होता. त्याची चित्र पाहून अनेक कैदी पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलू लागले. त्यांना वाटले की त्यांच्या भावनांना कोणीतरी कलेच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. अर्जुनच्या या कामामुळे तुरुंगातील वातावरण बदलू लागले. कैद्यांमधील भांडणे कमी झाली आणि त्यांच्यात एक सामुदायिक भावना विकसित झाली. त्याची चित्रे एक सामायिक स्वप्न बनली. त्याला आता अनेक कैद्यांची मदत मिळू लागली. काही जण नैसर्गिक रंगाचे साहित्य गोळा करत, तर काही जण भिंत स्वच्छ करत. अर्जुन आता नुसते एक चित्रकार नव्हता, तर तो तुरुंगातील अनेक कैद्यांसाठी आशेचा रंगवाला आणि त्याच्या शांत विद्रोहाचा आवाज बनला होता. त्याच्या कोड्समधून तो तुरुंगाच्या नियमांना नव्हे, तर तुरुंगाच्या क्रूर आत्म्याला आव्हान देत होता. अर्जुनच्या कलेचा प्रभाव आता तुरुंगाच्या कोपऱ्याकोपऱ्यात जाणवत होता. त्याच्या चित्रांमुळे कैद्यांमध्ये एक सामूहिक ऊर्जा निर्माण झाली होती. ते आता निराश न राहता काहीतरी नवीन निर्मिती करण्याच्या विचारात होते. ते अर्जुनला आपले गुरु मानू लागले, कारण त्याने त्यांना शारीरिक कैद असतानाही मनाची मुक्ती अनुभवण्याचा मार्ग दाखवला होता. कैद्यांनी त्याला प्रेमाने रंगवाला हे नाव दिले होते, जे आता आशेचे प्रतीक बनले होते. एक दिवस तुरुंग प्रशासनातील एक मोठे अधिकारी, तुरुंग अधीक्षक साहेब, नियमित पाहणीसाठी आले. त्याने अंगणातील त्या पडक्या भिंतीवरील विशाल आणि बोलके चित्र पाहिले. ते थबकले. चित्रातील अद्वितीय सौंदर्य, वेदना आणि मानवी भावनांचा ठाव घेणारी गोष्ट त्यांना नाकारता आली नाही. त्याने अर्जुनला बोलावून विचारले, तुला माहीत आहे ना, हे सर्व नियमाच्या विरोधात आहे. अर्जुन शांतपणे म्हणाला, साहेब, या भिंती मला कैद करू शकतात, पण माझ्या स्वप्नांना नाही. आणि या चित्राने कैद्यांना त्यांच्या आत दडलेले स्वप्न जिवंत ठेवण्यास मदत केली आहे. त्याने स्पष्ट केले की त्याची चित्र शांतता भंग करत नाही, तर शांतता निर्माण करत आहे. अधीक्षक साहेबांनी कठोर कारवाई करण्याऐवजी एक असामान्य निर्णय घेतला. त्याने अर्जुनला तुरुंगातील एका जुनाट मोठ्या सभागृहात चित्र बनवण्याची परवानगी दिली. अट एकच होती, चित्र केवळ शांतता आणि पुनर्वसन दर्शवणारे असावे. कोणताही राजकीय किंवा विद्रोही संदेश त्यात नसावा. अर्जुनने अट मान्य केली. त्याने सभागृहात काम सुरू केले, पण त्याच्या कलेतून त्याने अट आणि स्वतंत्र यांच्यातील सूक्ष्म रेषा कायम ठेवली. त्याने चित्रात ध्यानस्थ बसलेले कैदी, कामात गुंतलेले हात आणि मोकळ्या हवेत उगवणारे सूर्यफूल रंगवले. मात्र त्याने ते शांततेच्या नावाखाली दाबल्या गेलेल्या आवाजाला खूप सुंदररित्या प्रतिकात्मक पद्धतीने रंगवले. उदाहरणार्थ, शांत चेहऱ्याच्या डोळ्यात न बोललेल्या प्रश्नांची तीव्रता स्पष्ट दिसत होती. अर्जुनच्या या उपक्रमाने अनेक कैद्यांना त्यांच्या दोषमुक्ततेसाठी आणि चांगले नागरिक बनण्यासाठी प्रेरणा मिळाली. तुरुंग आता हळूहळू एका कलात्मक आश्रयस्थानात रूपांतरित होत होता. त्याची कला तुरुंगाच्या आत एक सकारात्मक क्रांती घडून आणत होती. अर्जुनने सभागृहात रेखाटलेले चित्र अखेरीस पूर्ण झाले. ते केवळ एका कैद्याने भिंतीवर काढलेले चित्र नव्हते. ते तुरुंगातील कैद्यांच्या सामुदायिक वेदना, आशा आणि पुनरुत्थानाचे एक जिवंत प्रतीक होते. त्याने लावलेले रंग, त्याने रेखाटलेले चेहरे आणि त्यातून व्यक्त होणारी शांत पण तीव्र भावना हे दर्शवत होते की तुरुंग केवळ शिक्षा देत नाही, तर तो माणुसकीच्या आत्म्याला चिरडून टाकतो. या कलाकृतींची चर्चा तुरुंगाच्या भिंती ओलांडून बाहेरच्या कला जगतात आणि माध्यमांमध्ये पोचली. एका प्रसिद्ध कला समीक्षकाने तुरुंगाला भेट दिली. त्याने ही चित्र पाहिले आणि ते भारावून गेले.
त्याने या चित्राला शिल्लक असलेली माणुसकी असे भावनिक नाव दिले. त्यांच्या लेखांमुळे आणि प्रसारमाध्यमांच्या लक्षामुळे अर्जुनची कथा आता देशभरात पोचली. लोकांना कळले की तुरुंगातही अशी अद्भुत प्रतिभा आहे आणि कला ही केवळ भिंती सजवत नाही, तर ती माणसांचे आयुष्य बदलू शकते. तुरुंग प्रशासनालाही अर्जुनच्या कलेमुळे कैद्यांच्या वर्तनात झालेला सकारात्मक बदल मान्य करावा लागला. कैद्यांमध्ये शांतता, कामाची आवड आणि एकमेकांबद्दल सहानुभूती वाढली होती. अर्जुनने त्यांना नकळतपणे विद्रोहाचा विधायक मार्ग दाखवला होता. अर्जुनच्या मूळ खटल्याची गंभीर दखल घेतली गेली. त्याच्या निर्दोषत्वावर पुन्हा एकदा शंका उपस्थित केली गेली, कारण त्याच्या कलाकृतीतून त्याची प्रामाणिक आणि विधेयक वृत्ती स्पष्ट दिसत होती. अनेक कायदेतज्ञ त्याच्या बाजूने उभे राहिले. दीर्घकाळ चाललेल्या पुनर्सुनावणीनंतर न्यायालयाने आपला निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की अर्जुनचा उद्देश राजद्रोह नसून सामाजिक असंतोषाला कलात्मक पद्धतीने व्यक्त करणे हा होता. न्यायालयाने त्याला उर्वरित शिक्षा माफ करून सन्मानाने मुक्त करण्याचे आदेश दिले. तुरुंगाचे मुख्य गेट उघडले आणि अर्जुन बाहेर आला. वर्षानंतर त्याला मोकळ्या आकाशाखाली उभे राहता आले. सूर्याचा प्रकाश आणि मोकळ्या हवेचा स्पर्श त्याच्या शरीराला आनंद देऊन गेला. तुरुंगात जाताना तो एक घाबरलेला आणि संतापलेला तरुण होता, पण बाहेर पडताना तो शांत, आत्मविश्वासी आणि धैर्यवादी कलाकार बनला होता. मुक्त झाल्यावर अर्जुनने पहिले काम केले ते म्हणजे त्याने तुरुंगातील त्या विद्रोही भिंतींच्या चित्रांचे उच्च रिझोल्यूशन फोटो काढले आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवले. त्याने या प्रदर्शनाला मुक्ततेची गॅलरी असे नाव दिले. या प्रदर्शनातून मिळालेला सर्व पैसा त्याने कैद्यांचे पुनर्वसन आणि कला प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी दान केला. अर्जुनने सिद्ध केले की तुरुंगाची भिंती कितीही उंच असल्या तरी कलेचे आणि स्वप्नांचे सामर्थ्य त्यापेक्षा खूप मोठे असते. त्याने तुरुंगात केवळ शिक्षा भोगली नाही, तर आपल्या कलेने तुरुंगाच्या नियमांना आणि क्रूरतेला एक चिरस्थानी आव्हान दिले. त्याची कथा फक्त एका चित्रकाराच्या सुटकेची नव्हती, तर बुद्धी, कला आणि मानवी आत्म्याच्या अमरतेच्या विजयाची होती. त्याने आपल्या कलेच्या माध्यमातून विद्रोही स्वप्न केवळ पाहिले नाही, तर ते सत्यात उतरवले आणि अनेकांना त्यांच्या आयुष्यात नवीन रंग भरण्याची प्रेरणा दिली. आणि अशा रीतीने ही कथा इथेच संपते. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच अप्रतिम आणि फटके कथा नियमित पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील कथा तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी शेजारी दिसणारे ते बेल आयकॉन, घंटेची बटन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.